सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समता महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी मोफत शरीर तपासणीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। सावित्रीबाई फुले जयंती की सबको बहुत बहुत हार्दिक शुभेच्छा। समता महिला मंडल ने यहाँ पे बहुत अच्छा कार्यक्रम लिया है। जो उन्होंने स्वास्थ्य के लिए कार्यक्रम लिया है उसके लिए उनका बहुत बहुत अभिनंदन। वो हर साल ही अच्छा कार्यक्रम करते हैं और इस साल भी उन्होंने बहुत अच्छा कार्यक्रम लिया है। तो मैं फूलन शिंदे मैडम और उनकी पूरी टीम को बहुत बहुत शुभेच्छा देती हूँ कि वो ऐसा ही काम आगे भी करते रहें। तेरणा हॉस्पिटलचा एक्झिक्युटिव्ह मेडिकल कॅम्प एक्झिक्युटिव्ह मॅडमच्या सहयोगाने मॅडम भरपूर दिवस झालं एक महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छुक होत्या आणि त्या संदर्भात आम्ही तेरणानी पण एक मोटिवेशन घेतलं की अँटीबॉडी आता सध्या कोविडमध्ये ना महिला एक काम करण्याच्या उत्कुराने सगळीकडे जॉब करतात, कोणाचा व्यवसाय येतो, कोणाचा काय असतं, बरोबर आहे। त्यांना माहीत नसतं की आपली बॉडी सफिशियंट आहे पुढच्या म्हणजे जे रोग आहेत त्यांना प्रतिरोध करायला। तर त्यांच्यासाठी जे बाहेर 1000-2000 रुपये 1200 रुपये असे वेगवेगळे प्राईज आहेत, तीच प्राईज आम्ही सगळ्यात लो म्हणजे काहीच नाही त्यांची ओरिजिनल प्राईज आहे त्याच प्राईजमध्ये मी मॅडमला अवेलेबल करून दिलं। प्लस OPD फ्री दिलेली आहे जी की ECGमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात, अँटीबॉडीमध्ये काय प्रॉब्लेम येतात, शुगरमध्ये प्रॉब्लेम येतो, BPमध्ये प्रॉब्लेम येतो, त्यांच्यासाठी मॅडमसाठी आम्ही ना एक OPD तेरणा हॉस्पिटलतर्फे एक OPD फ्री दिलेली आहे आणि मॅडमनी BMD मशीन अवेलेबल करून दिलेलं आहे जे की महिलांचे बोन्सचे भरपूर प्रॉब्लेम्स असतात ते तुम्हाला तिथल्या तिथं कळावे। हे सर्वात मोठं मॅडमनी या विभागासाठी काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून क्रांतिसूर्य महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांना अभिवादन करून आम्ही कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। कार्यक्रम हा दरवर्षीचा असतो पण यावर्षीचा हा उत्सव हा वेगळ्या पद्धतीने आहे। याचं कारणही असं आहे की महाराष्ट्र शासनाने 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून जाहीर केला आणि ते केल्यानंतर सावित्री उत्सव हा पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आणि आम्ही दरवर्षीच हा उपक्रम राबवत असतो। त्यांचे विचार महिलांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो, वेगवेगळे त्यामध्ये कार्यक्रम घेत असतो। त्याच पद्धतीने यावर्षी आम्ही महिलांच्या आरोग्याविषयी जे आता कोरोना काळामध्ये भरपूर महिला सगळ्या आम्ही घरीच होतो आणि त्यामुळे कुठे डॉक्टरकडे कुठल्या जायचं काय करायचं हे सगळं अवघड होऊन गेलं होतं। हाच विषय आम्ही तेरणा हॉस्पिटलच्या टीमशी विषय त्यांच्याशी आम्ही बोलून आमच्या इथे हेल्थ कॅम्प घेतलेला आहे। यामध्ये BMD टेस्ट असेल, आय चेकअप आहे, बाकी ECG, BMI हे अशा सगळं फुल बॉडी चेकअप आम्ही या ठिकाणी सर्वांसाठी, फक्त महिलांसाठीच नसून सर्वांसाठी ऑर्गनाईज केला आणि यामध्ये भरपूर महिला पण लाभ घेत आहेत। आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी आम्ही हे तुम्ही बोललात की पुस्तक वाटप, तर हे पुस्तक वाटप म्हणजेच आपण पुष्पगुच्छ वगैरे देतो तो कचऱ्यातच फेकला जातो, पण आम्ही सावित्रीबाईंच्या विचारांचे पुस्तक, सावित्रीबाईंचं चरित्र महिलांना वाटप करून त्यांचे विचार ह्या महिलांपर्यंत वाचल्यानंतर पोचतील। ज्या महिलांना सावित्रीबाई कोण होत्या हेही माहीत नाही तर त्या महिलांपर्यंत आम्ही हे पोचण्यासाठी। आणि दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी ज्या महिलांना आम्ही हे पुस्तक वाटप केलेलं आहे त्याही महिला समाजासाठी काहीतरी विद्यादान करत आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना आम्ही जे शिक्षक म्हणून त्या काम करतात त्या महिलांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करून त्यांना शाल, फूल आणि पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। आणि या ठिकाणी आम्ही प्रत्येक समता महिला मंडळ हे महिलांसाठी बऱ्याच वर्षापासून कार्य करतं। यामध्ये पोळी भाजी केंद्र असेल, टेलरिंग क्लासेस असेल, ब्युटी पार्लर असेल आणि असे सगळं चालवत असताना ह्या महिला वेळात वेळ काढून हे सर्व
कार्यक्रम आयोजित करत असतो, वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि भरभरून महिलांचा प्रतिसाद आम्हाला आहे. फक्त आणि फक्त आमचं महिला मंडळ असं आहे की महिलांनी महिलांसाठी ऑर्गनाईज केलेला, म्हणजे महिलांनी महिलांसाठीच हा उपक्रम राबवलेला आहे. त्याच्यामुळे महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात आणि त्यांचा सहभाग पाहून आम्हालाही यामध्ये उत्साह वाढतो आणि आम्ही असेच वेळोवेळी कार्यक्रम उपलब्ध करून महिलांची सेवा करत राहू.